वर्गाचा निरोप समारंभ घेण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या समारंभासाठी आपल्या शाळेचे गुरुपाल श्री हेळकर सर, माझे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्रांनो आणि विविध स्टाफ। तर निरोप समारंभ हा काही मला म्हणजे असा पचणारा विषय नाही, कारण का आपण निरोप घेणारच नाही आहेत। पहिली गोष्ट म्हणजे याचं कारण काय तर माझे बरेचसे अनुभव आहेत की यानंतर तुम्ही 10वी इथून गेला पास होऊन की लगेच एक महिन्याभरातच तुमची मला इंस्टाग्रामवरती काय येते, रिक्वेस्ट येते, फेसबुकवरती काय येते, रिक्वेस्ट येते। म्हणजे आपण इथून पुढं एकमेकांशी काय राहणार आहोत, कनेक्टेड राहणार आहोत। येते लक्षामध्ये? तर निरोप हा याच्यावर माझा काही विश्वास नाही। आपण एक कधीच निरोप घेणार नाही, म्हणजे तो निरोप वेगळा, पण असा निरोप आपण घेणार नाही। आपण नेहमीच कनेक्टमध्ये राहणार आहोत। ओके, राहणार का नाही? निश्चित। तर थोडंसं बोलतो या कार्यक्रमामुळे। एक विद्यार्थी होता 2017 साली माझा फरक मिळाला होता मला, आणि एक विद्यार्थी होता श्रीकांत लोहबंदे नावाचा। तर त्याचा फोन आला की सर माझे वडील नुकतेच वारलेत आणि मला नागपूरला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, मला 8,000 रुपये कमी पडले। माझा फरक आला होता, त्यामुळे मी त्याला 8,000 रुपये ट्रान्सफर केले आणि तो मुलगा आज दुबईमध्ये चांगल्या पगारावर आहे। मी एक शब्द देतो तुम्हाला की जर तुम्हाला भविष्यात कधी काय आर्थिक अडचण आली तर मला एक फोन करा, फुल ना फुलाची पाकळी, जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला निश्चित मदत करेन। आणि या निरोप समारंभानिमित्त मला माझ्याविषयी थोडं सांगायचं आहे। मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा आम्हाला एक रोंगे सर नावाचे गणिताचे शिक्षक होते। तर सर त्यांची 4:30ला शाळा सुटल्यानंतर 5ला बस असायची, आणि मग मी 4:30 वाजले आणि सर 10-15 मिनिटं त्यांचं आवरून बस स्टँडपर्यंत जाईपर्यंत वाट बघायचो। तिथं गेलं मी सरांना गाठायचो आणि 4-5 प्रश्न गणिताचे विचारायचो। तोपर्यंत सरांची 5ची गाडी निघून जायची। सर मला शिव्या द्यायची। सर काय करायचे? शिव्या म्हणजे प्रेमाने झकमाऱ्या वगैरे असं प्रेमाने मला आणखी 1-2 शिव्या द्यायचे, पण मी काय मनावर घ्यायचो नाही, कारण त्या शिव्यामध्ये सुद्धा काय होतं, प्रेम होतं। माझ्याविषयी आस्था होती, माझ्याविषयी तळमळ होती। आणि ते म्हणायचे तू काय मला लवकर घरी जाऊ देत नाही, रोजच काहीतरी घेऊन येतो माझ्याकडे, पण मी तो काही सोडायचा नाही। माझे 1-2 मित्र असायचे सोबत, कधी मी एकटा असायचो, नेहमी सरांना प्रश्न विचारायचे। आणि अशा प्रकारचं बॉन्डिंग आमचं सरांसोबत त्यावेळेस झालेलं होतं। आता मला खरं तर ओहळ सरांचा थोडासा हेवा वाटतो। हेवा याच्यासाठी वाटतोय की कारण सरांचं जे बॉन्डिंग आहे 10वीच्या मुलांसोबत, सरांनी त्या मुलांच्या आईप्रमाणे वडिलांप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांच्यासोबत इमोशनल बॉन्डिंग निर्माण केली, आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेषतः कुठलाही प्रश्न सरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला। आता प्रशासनाने माझ्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे गेल्या जवळपास 1.5 वर्षापासून माझं इमोशनल बॉन्डिंग थोडंसं मुलांचं काय झालेलं आहे, कमजोर झालेलं आहे, वीक झालेलं आहे। त्याची मला खंत पण वाटते, दुःख पण वाटतं, आणि सरांचा हेवा पण वाटतो। इयत्ता 7वीचे विद्यार्थी होते माझ्याकडं, शुभम पोळ, शिवराज देशमुख, जेव्हा माझ्याकडे वर्ग होता तेव्हा मुलांसोबत माझं बॉन्डिंग चांगलं होतं। पण 1.5 वर्षापासून ते बॉन्डिंग थोडंसं काय झालेलं आहे, वीक झालेलं आहे। मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यामुळं ते थोडंसं कमी झालंय, त्याचं मला खरंच वाईट वाटतं आणि दुःख पण वाटतं। आणि मरळे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे शिक्षक 10वीला शिकवायला असतात त्यांचं बॉन्डिंग जास्त असतं विद्यार्थ्यांसोबत, आणि जे नसतात त्यांचं थोडंसं काय होतं, हळूहळू बॉन्डिंग कमी होतं, आहे का नाही? आणि माझा दृष्टिकोन नेहमी काय आहे किंवा असणार आहे की तुमची जी काही समस्या असेल ती सोडवण्याचा माझा या ठिकाणी नेहमी प्रयत्न होता आहे आणि असणार आहे। आणि मला वाटतंय असा एकही विद्यार्थी नाही की ज्याची तो समस्या माझ्याकडे घेऊन आलाय आणि मी सोडवली नाही, आहे का कोणी? आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे। आणि आता 10वीची जी परीक्षा आहे तुमची 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि माझं स्वप्न काय आहे, एकच स्वप्न आहे। काय स्वप्न आहे माहिती तुम्हाला? काय स्वप्न आहे सिद्धार्थ? काय स्वप्न आहे? 90%च्या वरती आपल्या विद्यार्थ्यांना मार्क पडले पाहिजे। तुमचा बॅनर कुठे लावणार आहे? मी 3 ठिकाणी लावू आपण बॅनर। ओके, हेच माझं स्वप्न आहे। बघूया माझं स्वप्न कुठला विद्यार्थी पूर्ण करतोय। तर आता सगळ्यांना बोलायला लागले, जास्त काही बोलत नाही मी, या ठिकाणी आवडतं घेतो। पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी, परीक्षेसाठी शुभेच्छा देतो। आणि 10वीच्या नंतर सुद्धा आता मला थोडंसं सर वेगळ्या विषयावर बोलायचं होतं, बोलू का? का भूक लागली? खरं तर तो मुद्दा थोडा स्किप झालाय सगळ्यांकडून, वेगळा आहे, ते बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं। काय झालं, 10वीला असताना माझा गणित विषयाचा पेपर माझ्या एका मित्राने बघून लिहिला। तो आज डेप्युटी कलेक्टर। कोण आहे तो? डेप्युटी कलेक्टर आहे। आणि ज्यानं माझा इंग्रजीचा पेपर बघून लिहिला तो आज API आहे, PSI होता, प्रमोशन API ला।
आणि माझ्या वर्गामध्ये एक धनराज सुरवशे नावाचा मुलगा होता सर, तो 10वीला नापास झाला आणि तो मामाच्या गावाला गेला तुळजापूरला आणि गेला गॅरेजचं काम शिकलं. गॅरेजचं काम शिकलं, 3-4 वर्ष तिकडे काम शिकला आणि परत गावात आला, छोटंसं गॅरेज टाकलं. आज सर त्याच्या हाताखाली 9 मुलं आहेत, 9 मुलं ठेवलेत आणि गावामध्ये 3 मजली बंगला आहे त्याचा आणि त्यानं फॉर्च्युनर घेतली आता सर. सांगायचं तात्पर्य काय आहे की जरी आपण फेल झालो, परीक्षेत फेल झालो, आयुष्यात आपण फेल होऊ शकत नाही. आणि 4 भिंती आणि परीक्षा आपलं आयुष्य ठरवू शकत नाही. जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. जरी फेल झाला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. फेल होणाऱ्याने इतिहास घडवलाय. तुम्ही जर इतिहास वाचला तर बघा, सचिन तेंडुलकर फेल झालेला आहे. बरीचशी, मी स्वतः बघा 2दा फेल झालो 12वीला. 12वीला मी काय झाला, 10वी पास झालो, 71.86% मार्क पडले. 11वीला सायन्स घेतलं, काहीच कळत नव्हतं. 11वीला 35.5% मार्क. 12वीला गेलो, 12वी पण काहीच कळत नव्हतं. 12वीला नापास झालो. परत रीऍडमिशन घेतलं, परत 12वीला नापास झालो. परत ऍडमिशन, परत पास झालो आणि आता इथं तुमच्या पुढं शिक्षक म्हणून मी उभा आहे, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून उभा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फेल झालं तरी आपण उमेद सोडायची नाही, हार मानायची नाही. ओके, फेल होणारेच माणसं इतिहास घडवतात, एवढं लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. हे फक्त 2-3 विद्यार्थ्यांसाठी आहे, बाकीच्यांनी भरपूर अभ्यास करायचा, 90%च्या वर मार्क घ्यायचे आहेत. फेल म्हणजे असं नाही, मुद्दामून फेल व्हायचं नाही. फेल झालं तरी आपण म्हणजे त्याच्यातून चुकीचा मेसेज घ्यायचा नाही, चांगला अर्थ घ्यायचा आणि त्या पद्धतीने कार्य करायचं. ओके, ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद.